सामना खेळतायत ते म्हणजे की दुसरी महत्त्वाची गोष्ट सुजितचा समावेश झाल्यामुळे संघाला बळकटी आलेलं आहे. अशा प्रकारचा खेळाडू जेव्हा संघात समाविष्ट होतो तेव्हा नक्कीच संघामध्ये उत्साह निर्माण होत असतो. तर जाऊ आपण मैदानावर आणि सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक शशिकांत केणे. थँक्यू व्हाईस ऑफ ठाणा डॉक्टर गवली सर. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वीर बजरंग कारवली संघाने आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे जे हनुमान पोगाव संघाला. मागच्या सामन्यामध्ये चांगली अशी फलंदाजी केली तुषार शेलके तसेच सागर पाटील याने आणि सामना जिंकून दिला. तुषार शेलके स्ट्राईकला, सागर पाटील क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वीर बजरंग कारवली संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना 5 षटकांचा. आजच्या दिवसात कुठला संघ क्वालिफाय होणार आपण पाहणार. कालच्या दिवसामध्ये डबल ए जयबजरंग गोडसे बी हा संघ क्वालिफाय झाला होता. आजचा हा दुसरा दिवस ग्रामीणचा. कुठला संघ क्वालिफाय होणार आपण पाहणार या दोन संघादरम्यान. घरच्या ग्राउंडवर खेळताना जानमान पोगाव संघाला आपण पाहतोय आणि कारिवली हा एक संघ आपण पाहतोय. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल दोन संघादरम्यान. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू पाहायला मिळतात. पहिले षटक गोलंदाजी मार्क गोलंदाज मोहित. स्ट्राईकला देतो मात्र सागर पाटील. नवीन स्ट्राईकला तुषार शेलके. पहिला चेंडू सुरेख चेंडू बॅटची एज लागते दरम्यान एकदा पूर्ण होते. आणि संघाचं खातं खोललं जातं एका धाव्याने. सागर पाटील स्ट्राईक देतो तो तुषार शेलके. मागच्या सामन्यामध्ये चांगली धुवारदार फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणार आपण निश्चित पाहणार. 10 षटकाच्या समाप्तीनंतर कुठला संघ विजय संपन्न करतोय या दोन सामन्यामध्ये. दोन संघ चांगल्याचे संघ. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर. मोहित गेरत जरा वेळे संधू थोडा सहकार्य करा. पुढला चेंडू मोहित याचा सुरेख असा टोले चेंडू कव्हरच्या दिशेने. पाहूया चेंडू सीमा पार होतोय का. 4 धावा येतील या चेंडूवर. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तुषार शेळकेने चांगली फलंदाजी केली ती. 34 धावा आणि मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार पाहिला होता त्याच दिशेने टोलला होता. ज्यावेळेस फलंदाजा ऑफ साइडच्या दिशेने चौकार किंवा षटका मारतो त्यावेळेस समजावा तर चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज. आणि फॉर्म मध्ये आपण पाहतो त्या फलंदाजाला कधीही पहा ज्यावेळेस ऑफ साइडला चौकार किंवा षटकार मारतो. पुढला चेंडू मोहित गरत. सुरेख असा टोलाय चेंडू एका टप्प्याने जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावा येतील या चेंडूवर. या 4 धावाने संघ धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 9 या आकड्यावर. चांगली सुरुवात
सुरेख चेंडू सर्व यक्षच्या हातामध्ये. निर्धाव जातोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने आला होता. चांगली वापसी केली गोलंदाजाने या चेंडूवर. पुढला चेंडू तुषारसाठी. सूर्य कसा टोले चेंडू शतरक्षी चेंडू जात आहे. एक धाव निश्चित पूर्ण होईल. तितकं चांगलं शतरक्षम पाहायला मिळतंय. एका धाव्याने संघाची धाव संख्या 10. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. सागर पाटील तुषार शेलके याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. पुढला चेंडू समोर जातो तो सागर. चांगला साठवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार येईल या चेंडूवर. असतात आपण पाहू शकता. मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक सज्ज स्ट्राईकला तुषार शेलके. पंतरचा गेटचा इशारा होते. जर या स्पर्धेमध्ये बघितलं तर चांगले आपण संघांना प्रवेश दिला तर चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण पाहतो ही स्पर्धा स्वर्गीय आप्पा व नाना स्मृती चषक या चषकाचा 5वा दिवस. ही स्पर्धा अग्रिराजा पत्रिशम पोगाव या संघाने आयोजित केली. तसेच जे हनुमान पोगावचा संघ. पुढला चेंडू सूर्यकाचा टोले चेंडू कव्हरच्या दिशेने जात आहे. पंचांचा इशारा येतो. या चेंडूवर येथील 4 धावा. थँक्यू डीजे. जास्तीत जास्त दर्शन पोगावचा संघ हा दिंडी गडावर घेतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजसदादा पाटील व निलेशदादा पाटील साहेब यांच्या विद्यमाने ही स्पर्धा. सूर्यकाचा टोल्या चेंडू पुन्हा त्या दिशेने जातोय कव्हरच्या दिशेने. एक टप्प्याने चेंडू सीमा पार. हा येईल चौकार. थँक्यू डीजे. मी मगाशीच म्हटलं होतं ज्या वेळेस फलंदाज कव्हरच्या दिशेने चौकार किंवा षटकार मारतो तेव्हा समजून जायचं भन्नाट फॉर्म मध्ये असतोय फलंदाज. आपण पाहतोय तुषार शेलके चांगली फलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा स्ट्राईकला. आतापर्यंत बघितलं तर 2 चेंडूमध्ये 2 चौकार.
पाहायला मिळालं बॅट मधून. पुढला चेंडू सुरेख असा टोललाय चेंडू. चेंडू हवेमध्ये शत्रक्षक येतोय झेलखाली. झेल सुटते, जीवनदान मिळतंय. हे मात्र मागणं ठरू शकतंय. जीवनदान मिळालाय तुषार शेळकेला. कुठेतरी मागणं ठरू शकतंय वीर बजरंग कारिवली संघाला. ज्यावेळेस आपण झेल सोडते त्यावर निश्चित धावसंख्या सुद्धा मिळते, जीवनदान सुद्धा मिळते. हे मागणं ठरू शकतंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा भन्नाट फलंदाजी केली होती तुषार शेळकेने. स्ट्राईकला तो सागर. तुषार शेळकेला आपण सिटी क्रिकेट मधून पाहतो चॅलेंज संघाकडनं, तर सागर पाटीलला पाहतो धनेश इलेव्हन संघाकडनं खेळताना. दोन्ही चांगले फलंदाज खेळपट्टीवर सज्ज. पुढला चेंडू सुरेख चेंडू. पंचांकडे इशारा मागते. निर्धाव चेंडूची समाप्ती. चतुरयष्टीरक्षक सुजित नाईक. उत्कृष्ट यष्टीरक्षक आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 23 धावा. पूर्णपणे दबाव पाहतो आपण क्षेत्ररक्षकांवर. महत्वाचा सामना असेल दोन्ही संघांसाठी. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणार आहे ते आपण पाहणार आहे. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा. धाव संख्या धावफलकावर 24 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. जर बघितले प्रतीक दुसरं पावईच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळतोय आपल्या गोलंदाजीतील. पुन्हा सामोरे जातोय तुषार. चांगला चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. एका टप्प्याने चौकार. पुन्हा येतील या 4 धावा. त्यानंतर जर्मन फोगाव संघाकडून 28 धावा. 2 षटकांमध्ये अजूनही सलामी जेवढी खेळपट्टीवर खास करून तुषार शेळके पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे विध्वंसक आणि विस्फोटक खेळी केली होती आणि जणू काही ती खेळी संपलीच नाही. तिथून सुरुवात झालेली आहे. पाहतोय आपण आता पण तुषार शेळके याने 5 कलात्मक चौकार मारलेले आहेत. 22 धावांवर खेळतोय आणि सागर एक चांगली साथ देतो. सागर याने सुद्धा एक चौकार मारलेला आहे आणि 5 धावांवर खेळतोय. 5 षटकांचा हा निर्धारित सामना. धावसंख्या 28. बिनबाद 28. कालपासून ग्रामीण पुलला सुरुवात झाली आणि काल जय बजरंग बी गोरसई हा संघ क्वालिफाय ठरला होता. आज मात्र कुठला संघ क्वालिफाय ठरतो याचं उत्तर अगदी बरोबर 45 मिनिट्स मध्ये मिळेल. 5 वाजता मिळेल. तिसरं षटक घेऊन येतोय महेश भोळा आणि त्या सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे तो सागर. बिनबाद 28. क्षेत्ररक्षक बघितलं फक्त 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी. याला मात्र स्लॉक शिपचा फटका. चेंडू हवेत आहे. सीमारेच्या बाहेर जाते का बघायचं आहे. मात्र क्लिअर होते मिड विकेट सीमारेखा. 6 धावा.
तसंही जे हनुमान पोगाव संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंच विक्रम नाईक यांचा इशारा आहे, वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 38, 38. योगेशजी पाटील रवींद्रचे समाजसेवक यांच्याकडनं लगातार 5 चौकार किंवा 5 षटकार मारले तर 2,500 रुपयाचे पारितोषिक. यावेळी पंच केलेला आहे, चेंडू हवेत आहे आणि डीप कव्हरला एक चांगला झेल आणि तुषार शेळके याची झंझावते. पंकज भोईर आणि हरेश पाटील यांच्याकडून खास करून वीर बजरंग कारवीर संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. पंकज आपलं, त्याचबरोबर हरेश पाटील या दोघांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय, वेलकम. तुषार शेखरी चांगले खेळले. आता मध्ये खेळण्यासाठी त्रिमूर्ती गायकर जातोय, नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे. मात्र 38 धावांची चांगली भागीदारी करून तुषार बाद झाला होता, तुषार शेळके. आता मात्र त्रिमूर्ती नॉन स्ट्रायकर यांना उभा आहे. पुन्हा गोलंदाजीसाठी महेश बोला. वाटर शॉट, स्लॉग सीप, डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. सागर याच्या बॅटमन निघालेला दर्जेदार षटकार. पहिले 44, एक बाद 44, तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. नक्कीच 65 प्लस कडे पाहत असणार आहे जर्मन पोगाव. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, गॅप बाहेर जाते का बघायचं आहे. झेल सुटतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार.
लागोपाठ तिसरा षटकार मारले. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 57, 57. अजून 2 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक आमचे योगेश पाटील चाविंद्रा गावचे यांच्याकडून देण्यात येईल. यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. पंचांचा 22चा इशारा येतोय. यस, योगेश पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचे पारितोषिक देण्यात, कारण लागोपाठ 3 षटकार मारले आहेत. हॅट्रिक केले षटकारांची. 1000 रुपयाचे पारितोषिक पटकावलेलं आहे. कारण लागोपाठ 3 षटकार मारलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आणि यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता सागर याने. याला आता फायदा उचलता आलेले. लोअर फुलटा चेंडूचा ड्राईव्ह केलं जाते मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण आणि किती मानसिक दबाव. मानसिक दबावामध्ये अशा चुका होतात. या ठिकाणी 1 धाव, त्या ठिकाणी 2 धाव होतात आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होते 60. चौथे षटक हे मार्गस्थ आहे. यावरचा फ्लिक केलेला चेंडूला स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट आणि काय समन्वय आहे, काय मिश्रण आहे. यश नो वेटचं मिश्रण थोडंसं मिसफील्ड झालं आणि दुसरी धावी अगदी डोळ्याची पापणी हलते ना हलते तो पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली 62, 62. 62 धावा झालेल्या. चौथे षटक हे प्रगतीपदावर आहे आणि ह्यानंतर अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. यावेळी मात्र एक चांगला चेंडू आहे. जोरदार अपील केले जाते. पायचीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी त्रिमूर्ती धावबाद.
अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 69. 36 धावांवर सागर खेळतोय. त्यामध्ये तब्बल 5 षटकार मारलेले आहेत आणि 1 चौकार. याला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग सत्ता आलेली. धावबाची शक्यता आहे मात्र नेम साधला जात नाही आणि एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 71. 71. 38 धावांवर खेळतोय सागर आणि अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अर्धशतक पटकवण्याचा प्रयत्न करते का बघायचं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभी करण्याचा कारण सर्वोच्च धावसंख्या जी 43 धावा आहे आयुब शेख याच्या नावावर आहे. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉन्स उजव्याच्या बाहेरनं निघून गेलेला आहे. थोडासा ब्लाइंड स्विंग. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या थांबलेली आहे 71. 71. 38 धावांवर खेळतोय सागर आणि स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या उभी करतोय का बघायचं आहे कारण विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. येस मला वाटते थोडासा इंजुर्ड झालेला आहे क्षेत्ररक्षक. तर 12th मॅन मैदानात जातोय. आपण जो इंजुर्ड आहे त्याने आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे किंवा तुमचा 13वा खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये चालेल. पप्या खारीक 13वा खेळाडू असला तो सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये चालेल. लैलेश 71 धावा झालेल्या आहेत. याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे आणि ह्याच बरोबर खेळी संपुष्टात येते. सागर याची 38 धावांची खेळी केली आहे सागर याने. आणि याचबरोबर कल्पेशाची खेळी संपुष्टात.
धावसंख्या बघितली 10 फलकावर 7 धावा. पुढला चेंडू ज्ञानेश्वरचा स्ट्राईकला देतो सचिन याच्या बॅट मधून आपण षटकार बघितला होता. आपण बघितलं तर 74 धावांचा ठेवलाय 5 षटकामध्ये. पुढला चेंडू सूर्यकाचा चेंडू शतरक्षक येत आहेत सागर पाटील. चांगले शतरक्षण पाहायला मिळते. 2 धावा निश्चितच मिळतील. या 2 धावाने संघ धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 9 धावा. दोन्ही पाठीरके भरपूर या सामन्याचा आनंद घेतात उत्साहित करतात खेळाडूंना. ज्या पद्धतीने चेंडू टोलवला कारवली संघाने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. जसं शतरक्षण केलं सागर पाटील त्याचं सुद्धा चांगलं स्वागत केलं जात आहे. गोलंदाज पुढला चेंडू डाव्या एसटीचा चेंडू पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त 1 धाव मिळाली या चेंडूवर. दिशा भडकटली होती. डाव्या एसटीचा चेंडू होता. धावसंख्या 10 फलकावर 10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. चेंडू व्हाईट हाताळल्यानंतर पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू. सागर पाटील चेंडूकडे जाते. चेंडू एका टप्प्याने जाईल. 4 धावा येतील या चेंडूवर. जर धावसंख्या बघितली 10 फलकावर 14 धावा. पहिले षटक ज्ञानेश्वर हातोलते. जर विचार केला तर 14.40 च्या सरासरी धावा जमा करायच्यात. पुढला चेंडू सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये टाकले. चेंडू होता. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेने संघाची धाव संख्या 10 फलकावर 15 धावा. अजूनही पहिला षटकार चालू आहे पॉवर प्लेचं. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 10 फलकावर 15 धावा. पाहूया या चेंडू धावा येतात का निर्धाव चेंडू टाकला जातोय. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसाचा विचार केला तर डबल ए जयभजन गोडसे बी हा संघ क्वालिफाय झाला होता. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू सुलवार गतीचा टाकला होता. टप्पा पडल्यानंतर निर्धाव जाते चेंडू. पंचांचा इशारा येते षटक समाप्त. षटकाची समाप्ती होते. 1 धाव संख्या 10 फलकावर 15 धावा. दुसरं षटक घेऊन येतो कल्पेश उमराटकर. संघाने दुसरं षटक घेऊन येतो तो कल्पेश उमराटकर. पहिल्या पावडीच्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला. ज्ञानेश्वरने दुसरं षटक पावडीचं घेऊन येतो कल्पेश उमराटकर. चांगला वेगवान गोलंदाज. गोलंदाज मार्कवर स्ट्राईकला फलंदाज येतो सचिन.
चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला होता. त्रिमूर्ती गायकवाड चेंडूवर येत आहे. एक धाव निश्चितच मिळेल. हाना मध्ये फलंदाजाला परतावा लागेल. अक्षयला काय जल्लोष पाहू. चांगला यष्टीरक्षक सुद्धा आपण त्यांना पाहतो नेहमी. स्ट्राईकला सचिन. विचार केला तर सचिनने आतापर्यंत एक षटकार तर एक चौकार खेळतो आपल्या संघासाठी. संघ धावसंख्या 10 बलकावर 16 धावा. दुसऱ्या धावेची आवश्यकता नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षयला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागलं. आपण जो खेळाडू कक्ष पाहतोय स्वर्गीय महेश बार्शी खेळाडू स्टँड, त्या स्टँड मध्ये परत जावं लागले अक्षयला. पुढला चेंडू कल्पेश उमराडकर दुसरं पाब्याचे षटकात आलतोय. सूर्यकासा टोललाय चेंडू मिड विकेटच्या वरून. चेंडूवर येतील या 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. जशाच तसं उत्तर देताना आपण पाहतोय वीरभजन कारवली संघाला धावसंख्या 10 बलकावर 22 धावा. पुढला चेंडू दुसरा चेंडू फुलटा चेंडूला फेकून दिला जात आहे. 6 धावांसाठी षटकार. जर बघितलं तर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात फलंदाज सचिन याच्या बॅट मध्ये. आतापर्यंत 3 षटकार बघितले. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर कल्पेश उमराटकर. भरपूर मागरा ठरलाय. ज्या पद्धतीने धावा जमा केल्या संघाने कुठेतरी पाणी फेरतय आपल्या गोलंदाजी करताना. पुढला चेंडू कल्पेशाचा सामोर जातो तो मात्र फलंदाज सचिन. आणि मात्र चेंडू पंचांचा निर्णय काय तर पाहायचा आहे. दोन्ही खेळाडू एकाच ट्रॅकवर. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. पंचांचा इशारा, नोचा इशारा येतोय. फलंदाज बाद झालेला आहे आणि हा बिमर चेंडू आता पंचांचा नोचा इशारा येतोय. येस, पंचांचा इशारा आलाय. बीमर चेंडू आणि तर फलंदाज धावबाद आहे. कारण बीमर असा एक चेंडू असतो त्यावर धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. नवीन फलंदाज आणि हा फ्लीट असणार आहे. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला पप्प्या खारीक. चांगला सटवलाय चेंडू कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल 6 धावांसाठी हा षटकार.
धावसंख्या धावलकावर 35 धावा. ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती तुषार आणि सागरने 2 षटकामध्ये 28 धावा जमा केल्या होत्या. आता जर विचार केला तर दुसरे षटक मार्ग धावसंख्या धावलकावर 35 धावा. चांगला असा फेकून दिला चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. 41 41 आणि लागोपाठ 4 षटकार मारलेले आहेत. सचिन याचे लागोपाठ 4 षटकार आपण पाहतोय. हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मानसिक दबाव जेव्हा अशा प्रकारची फटकेबाजी असते तेव्हा मानसिक दबाव बघायला मिळतो. वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झाली 42. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या होते 43. 19 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता म्हणजे किती आव्हान कठीण होतं. शशिकांत आपण पाहतोय सुरुवात सामना जेव्हा सुरू झाला तर जवळपास 15 धावांची आवश्यकता होती. आस्किंग नांदेड जवळपास 15च्या घरात होतं. याला मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल षटकार. धावा. अतिशय साधा आणि सोपं समीकरण केल्या. मात्र फलंदाज सचिनने काय फलंदाजी केली. लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार पाहायला मिळाले सचिन याच्या बॅट मधून. नक्कीच कल्पेश उमराळकर मित्र म्हणून काही बिग बाजार मध्ये नजर आलेला आहे. कारण आपण पाहतोय 3 षटकामध्ये जीवन पोगाव संघाने 50 धावा पटकावल्या होत्या. या ठिकाणी मध्ये 2 षटकामध्ये 49 धावा म्हणजे ईट का जवाब पत्थर से. आता जिंकण्यासाठी मात्र जी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 25 धावांची. 18 चेंडू आणि 25 धावा म्हणजे आस्किंग ऑलरेडी कमी झालेला आहे. 8.33. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 15च्या घरात होती आणि आता मात्र सुरुवातीला 2 षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. 8.33. सोपं समीकरण आहे आणि सचिन ज्याप्रमाणे खेळतोय त्याला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतोय. पप्या खारीक ज्याने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता तो खेळण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू आणि सहज गती भिरकावून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. त्याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 19 धावा. 17 चेंडू आणि 19 धावा. काय फटकेबाजी केली खास करून सचिन याने. बऱ्याचशा वेळेला शशिकांत आपण पाहतोय की जेव्हा मोठी धावसंख्या समोर असते तेव्हा समोरचा संघ थोडासा मानसिक दबावाखाली येऊन खेळत असतो. कुठल्याही प्रकारचा मानसिक दबाव घेतलेला नव्हता आणि विशेष म्हणजे सुरुवातीला आपण पाहतोय त्यांचा फलंदाज लवकर बाद झाला होता. अक्षय लवकर बाद झाला होता. यस सचिन यांनी षटकार दिल्यानंतर मारला तर 2000 पारितोषिक मिळणार आहे मोहित आणि कुणाल पाटील यांच्याकडून. ह्या वेळेला मात्र याच बरोबर फलंदाज कॉट बिहाइंड. हे पहा किती खिलाडू वृत्ती पहा.
आणि मात्र जेव्हा पोगाव संघाचं बॉडी लँग्वेज जर बघितलं आपण तर निगेटिव्ह, कारण जेव्हा कमरेवर हात जातात तेव्हा बॉडी लँग्वेज निगेटिव्ह बघायला मिळतं, नकारात्मक. ज्ञानेश्वर राईट आर्म, यामध्ये बॅक टू द गोलशील खेळला, फटका सरळ जातोय तो लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये. त्रिमूर्ती त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 56, 56. यस, आता जर 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले तर 1000 रुपयाचे पैसे निलमजी नाईक. 6वा, यस 6वा षटकार मारला तर. यावेळी मात्र एक चांगला चेंडू आहे, मात्र विक्रम नाईक यांचं लक्ष आहे, कारण चेंडू हा डावी एसटी सोडून जातोय. यस, चांगला चेंडू होता, मात्र चेंडू हा डावी एसटी सोडून जात होता. हे बघितलं होतं पंचानी, अपील फेटाळून लावलं होतं. 11 चेंडूमध्ये 44 धावा, म्हणजे स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. 44 धावा सचिन खेळतोय, कारण आयुष शेख यांचे 43 धावा होते, सर्वाधिक धावा. फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होणार नाही, चेंडू सीमारेषेच्या नक्कीच बाहेर जाणार आहे. आणि याचबरोबर पहिलं अर्धशतक या चौकार झालेले. 48 धावा झाले आहेत, 48 धावा झालेले आहेत. यस, 48 धावांवर खेळतोय आणि पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आहे. या स्पर्धेमधला स्वर्गीय आप्पा व स्वर्गीय नाना स्मृती चषक 2020 मधलं पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचं सचिन याच्या बॅट मधून. गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिनच्या फलंदाजीसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेमध्ये उभी केलेली आहे. यस ज्ञानेश्वर, याला फटका खेळलेला आणि याचबरोबर पहिलं अर्धशतक. यस, गिव्ह बिग हँड, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. मनोज ठाकरे आपण यायचंय. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, आपण यायचंय यानंतर समालोचन करण्यासाठी. यस मनोज ठाकरे, कारण अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याचे तिन्ही समालोचक तिघांचा आवाज जाणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. धन्यवाद सर. अप्रतिम सामना पाहतोय आपण. 74 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याला मात्र सहज आणि सोपं करून ठेवलं, कारण याला एकच कारण, स्फोटक फलंदाज आपण पाहतोय सचिन. आणि या स्पर्धेची पहिली 50 सादर करतोय सचिन. 7 षटकार आणि 2 चौकार, 13 चेंडूंचा खेळ केला आणि 54 धावा धावपालकावरती जमा केल्या. सचिन एकदा गोलंदाज टर्न होत आहे यावेळेस. मात्र चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली जातोय आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. इथनं मात्र विजयासाठी 10 चेंडू
आणि 8 धावांची गरज आहे. क्रिकेट वार पलटवारचा खेळ आहे. इथं मात्र गोलंदाज पलटवार करतो का पाण्यासारखं राहील. भावेश वारे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेस अजून एक स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम अप्रतिम निधावरा तो चेंडू. संघर्ष अजून सोडलेला नाही, चिकाटी अजून सोडलेली नाही. जोपर्यंत ध्येयाचं लक्ष गाठत नाही तोपर्यंत पाऊल मागे खेचायचं नाहीये. या अनुषंगाने पाहतोय भावेश वारे मैदानाच्या आतमध्ये चांगलं कार्य करतोय. पुन्हा एकदा टर्न होतोय. तर मात्र पाहू शकता चेंडू हवेमध्ये आहे पण एका धावेपासून रोखू शकत नाहीये. एक धाव अर्जित केली जाते. एका धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 67. येणारे 8 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज विजयासाठी. वीर बजरंग कारेवली संघाची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने पाहतोय आपण सहज सोपा विजयाच्या उंबरठ्यावर. या वेळेस पाहिला चेंडू जातोय लेक्साच्या दिशेने चौकार. या वेळेस बिग हिट. ओह व्हाट अ शॉट. विनिंग षटकार.